नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲग्री विथ सौरभ. बऱ्याच शेतकऱ्यांना जो प्रश्न असतो की नांगरणीची योग्य वेळ कोणती. आपण जर मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये जर नांगरणी केली तर ती एकदम उत्तम दर्जाची, जेणेकरून यामध्ये उन्हाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. आपली जमीन आपण नांगरल्यानंतर चांगल्या प्रकारे सॉलरायझेशन होतं. जमिनीमध्ये असलेल्या अनावश्यक ज्या आपल्या पिकाला धोकादायक बुरशी असतात त्या चांगल्या प्रकारे मरण पावतात किंवा नष्ट होतात. त्याचबरोबर नांगरणी आपण सकाळी किंवा जर संध्याकाळी केली, जमिनीमध्ये असलेले आपल्या पिकाला जे धोकादायक कीड असतात, जे त्यांचे कोस असतात जमिनीमध्ये पडलेले, ह्या वेळेस पाखराचा किलबिलाट आपल्याला बघायला मिळतो. शक्यतो नांगरणी आपण रात्रीच्या वेळी टाळली पाहिजे. ह्या वेळेस जर आपण नांगरणी केली, जमिनीमध्ये असलेले जे कीड किंवा कोस त्यांचे पाखरं वेचून खातात, जेणेकरून आपल्याला पुढील जे पीक घेणार आपण त्याचा धोका भरपूर मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नांगरणी करत असताना आपण कशा स्वरूपाची केली पाहिजे, जमिनीच्या पोतानुसार ठरतं. आपली जमीन कोणत्या स्वरूपाची असते त्यानुसार आपण वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा नांगरणी केली पाहिजे. नांगरणी करीत असताना किती खोलीवरती केली पाहिजे, आपल्या जमिनीचा हार्डनेस, त्याचबरोबर जमिनीचा पोत किंवा प्रकार बघून आपण नांगरणी केली पाहिजे. त्यानुसार आपण HP चा ट्रॅक्टर वापरला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नांगरणी केल्याचा आणखी एक फायदा आहे. आपण जेव्हा नांगरणी करतो ह्या महिन्यामध्ये, तर आपली जमीन चांगल्या प्रकारे तळली जाते किंवा तापल्या जाते, सॉलरायझेशन होते, जेणेकरून त्या नष्ट बुरशी होतात. त्याचबरोबर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. जी माती असते ती चांगल्या प्रकारे सुपीक होते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे आपण नांगरणी केलीच पाहिजे. नांगरणी करत असताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आपण जी महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे, आपली जमीन कुठल्याही प्रकारची ओली नसावी किंवा त्यामध्ये जर चांगला वापसा नसेल तर नांगरणी करू नये. जेणेकरून आपण ओल्या जमिनीमध्ये जर नांगरणी केली तर त्या ठिकाणी आपली जमीन हार्डनेस म्हणजे कठीण बनत चालते किंवा असं तुडल्या जातं शेत. त्यामुळे आपण त्या ठिकाणी नांगरणी करणं टाळलं पाहिजे. चांगल्या प्रकारे वापसा कंडिशन झाल्यानंतर आपण नांगरणी केली पाहिजे. नांगरणी करत असताना आपण योग्य HP चा वापर करणे, त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी करणे आणि मार्च किंवा आपण एप्रिल या महिन्यामध्ये जर नांगरणी केली तिचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. भरपूर आता शेत रिकामे झालेत, परंतु शेतकरी काय करतात की पाऊस जवळ आला की मेमध्ये नांगरणी करतात. या गोष्टी टाळायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला निश्चित आपण जी शेती करतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस झाला नाही पाहिजे. आपण जी गोष्ट करतो तिचा आपल्याला पुरेपूर फायदा झाला पाहिजे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. धन्यवाद.